झालेली व्यवस्थेने केलेला हा खून आहे। ह्याचं मूळ कुठं आहे? ह्या घटनेच्या मुळामध्ये गेला तर ही घटना ही काही 4 दिवसाची घटना नाहीये। त्या घटनेचं मूळ त्या वर्षभरापासून एक चालत आलेलं आहे। तिथल्या व्यवस्थेला विरोध करणाऱ्या संपाच्या मुंडेचा, तिथल्या व्यवस्थेत, तिथल्या राजकारण्यांनी, तिथल्या पोलीस प्रशासनाने घेतलेला हा बळी आहे। काही महिन्यापूर्वी आपल्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासर येथील मुसळ मुकदमाला तिथल्या पोलिसांनी या ठिकाणाहून उचलून नेलं आणि उचलून नेल्याच्या नंतर ताब्यात घेतल्यानंतर अगोदर त्या संबंधित व्यक्तीचं मेडिकल करण्यासाठी त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं। त्या पोलिसांनी त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन गेले। त्या ठिकाणी संपदा मुंडे ह्या त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी येतात आणि त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असताना त्यांनी त्याला तपासलं आणि त्या पोलिसांना सांगितलं की हा फिट नाहीये, ह्याची तब्येत नाजूक आहे आणि ह्याला फिट सर्टिफिकेट देता येणार नाहीये। मग तिथून जो संघर्ष सुरू झाला तर मग अखेर हा संघर्ष इथपर्यंत येऊन टेकला। संबंधित संपदाताई मुंडे यांनी वरिष्ठांना कळवलं, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं की असा प्रकार होत आहे, तो व्यक्ती असा आहे आणि तरीही पोलीस प्रशासन असं सर्टिफिकेट मागत आहेत। मी माझ्या कर्तव्यावर आहे, मी माझ्या कर्तव्यात कधीच कसूर करणार नाही आणि हे लढा त्यांनी पुढे सुरू ठेवला आणि ह्याच लढ्यामुळे, ह्याच न्यायाच्या बाजूने उभा राहिल्यामुळे संपदा मुंडे यांना आपला जीव गमावा लागलेला आहे। त्या व्यवस्थेचा बळी संपदा मुंडे ठरलेले आहेत, हे वास्तव आहे। ह्या व्यवस्थेमध्ये हा एक माणूस नाही आहे, तिथला राजकारणी आहे, तिथला पोलीस आहे आणि त्या ठिकाणची तिथली स्थापन झालेली जी यंत्रणा आहे ते सर्वजण त्याला जबाबदार आहेत। मी एवढीच विनंती करेन सरकारला की या प्रकरणामध्ये गंभीर दखल घेऊन SIT स्थापन करावी आणि आरोपींना कडकातले कडक शासन करावं अशी आमची मागणी आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला आता निवेदन दिलेच आहे, परंतु या प्रकरणामध्ये सातत्याने आम्ही आवाज उठवू आणि सातत्याने ह्या शेवटच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू हा शब्द देतो।